बहारदार सूत्रसंचलन या कार्यक्रमाचं प्राध्यापक धम्मपाल भाईवळजी करत आहेत. मी आमच्या समितीच्या वतीने समस्त रेल्वे कर्मचारी समितीच्या वतीने त्यांचं सन्मान करत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण याला आशीर्वाद द्यावा. धन्यवाद सर. सर्वप्रथम वंदन त्या महापुरुषांना ज्यांनी रंजलेल्या गांजलेल्या तळागाळातल्या माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आपले जीवन समर्पण केले, आपल्या जीवनाचा त्याग केला, त्या सर्व महापुरुषांना कोटी कोटी वंदन. या मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक पूज्यपंडित डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ, पूज्य भिक्खू पय्यावंशी, पूज्य भिक्खू पय्यासारजी, रेल्वेचे समस्त अधिकारी, पूर्णा नगर परिषदेचे सन्माननीय आजी माजी नगरसेवक, सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यमान कर्मचारी, उपस्थित माता आणि भगिनी. सुबोध कुमार सर IW कृपया मंचावर यावं. सुबोध कुमार सर PWI सर, आपसे निवेदन है कि मंच पर आ जाए. उदय कुमार सर IW, आपसे भी निवेदन है कि आप मंच पर आ जाएं. इकबाल सर IPF, RPF सर, आपसे भी निवेदन है मंच पर आ जाएं. उपस्थित जमलेले सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका माता भगिनींनो, कार्यक्रम घेण्या पाठीमागची भूमिका विशद करत असताना हे बळ एवढं कुठून आलं? विश्वरत्न परमपूज्य महाबोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड तर हे आपल्याला करणं शक्यच नाही, पण बाबासाहेबांनी आपल्यावर जे उपकार केलेले आहेत त्याच्या जाण म्हणून एक छोटासा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न दरवर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही करत असतो. या ठिकाणी आदरणीय भंतेजींना माहिती आहे, जुन्या काळापासून या ठिकाणी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी ही चळवळ चालवलेली आहे. भीम जयंती असेल, बुद्ध जयंती असेल, वेगवेगळे क्षेत्रातील चळवळी असतील, आपण सर्वजण जर माझ्या हाताकडे बघत असाल तर या बाजूला पांढऱ्या शर्टवर पांढऱ्या कपड्यावर जे सेवानिवृत्त कर्मचारी बसलेले आहेत, या सर्वांनी हा वारसा इथे चालवलेला आहे. आम्ही तोच वारसा इथे पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यात जास्त टाळ्या या लोकांसाठी वाजल्या पाहिजेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी, ज्यांनी इतक्या वर्ष ही चळवळ इथे चालवली. तोच चालवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही इथे कर्मचारी करत आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे, हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या कर्मचाऱ्यांना आशीर्वाद द्यावा आणि याचप्रमाणे पुढेही आणखीन काही दर्जेदार कार्यक्रम भविष्यात आपण घेऊ अशी मनोकामना आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय संविधान. कार्यक्रमाच्या ठिकाणी रेल्वेचे उच्चपदस्थ असणारे अधिकारी माननीय सुबोध कुमार सर SSC PV पूर्ण उपस्थित झालेले आहेत. मी संयोजन समितीला विनंती करतो की त्यांना आपण या ठिकाणी फेलिसिटेट करावं. संयोजन समितीचे सदस्यांना विनंती कि त्यांनी माननीय सुबोध कुमार सर SSC PV इनका यहाँ पर स्वागत सम्मान आपको करना है. सर से निवेदन है कि अपन स्वागत सम्मान का स्वीकार करो. जा बरं.
प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी माननीय सुबोध कुमार सर SSC PV पूर्णा यांचं स्वागत, यांचा सन्मान आमचे अशोक खरे, साई चित्ते आणि आनंद खरे भाऊ या ठिकाणी करत आहेत. माननीय सुबोध कुमार सर. यानंतर माननीय उदयनाथ प्रसाद सर SSC वर्क्स पूर्णा यांचंही आपण संयोजन समितीच्या वतीनं स्वागत सन्मान करत आहोत. मी उदयनाथ प्रसाद सरांना विनंती करतो की त्यांनी स्वागताचा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. संयोजन समितीच्या वतीनं होणाऱ्या सन्मानासाठी आपण माननीय उदयनाथ प्रसाद SSC वर्क्स पूर्णा आणि माननीय संजय कुमार पासवान IPF रेल्वे सुरक्षा बल पूर्णा कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही स्वागत सन्मान आपण संयोजन समितीच्या वतीने करत आहोत. सर से निवेदन है कि कृपया आप भी प्रबोधन मंच की तरफ आइए. संयोजन समिति की तरफ से आपका सम्मान यहाँ पर हो रहा है, कृपया उसका स्वीकार करें. माननीय उदयनाथ प्रसाद SSC वर्क्स पूर्णा प्रबोधन मंचावरती सन्मान सत्कार होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये रेल्वेचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी आपल्या या कार्यक्रमाला सहकार्य करतात, आवर्जून उपस्थिती ते दाखवतात. बाबासाहेबांबद्दल, संविधानाबद्दल असणारं प्रेम, निष्ठा या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा त्यांचाही सन्मान आपण संयोजन समितीच्या वतीनं करत आहोत. माननीय संजय कुमार पासवान IPF रेल्वे सुरक्षा बल पूर्णा यांचंही मोलाचं सहकार्य आपल्याला असतं. त्यांचा सन्मान सत्कार आपण कमिटीच्या वतीनं, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण माननीय संजय कुमार पासवान IPF रेल्वे सुरक्षा बल टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत सत्काराला आपण साथ देऊयात. संयोजन समितीच्या या उपक्रमाला आपण साथ देऊयात. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांना मी याचना करतो की त्यांनी आम्हा सर्वांना संबोधित करावं. हॅलो. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंते पय्यवंश पय्यासार, कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक गौतम भोळेजी, सर्व सन्माननीय नगर सेवक और अभी हमारे में जो पधारे हमारे RPF के प्रमुख पासवान जी और सभी रेलवे के अधिकारी कर्मचारी और जो कि हमारे प्राध्यापक धम्मा वाइवर ने जैसा कि नामोल्लेख किया है, सभी जो कर्मचारी जिन्होंने इस कार्यक्रम के लिए बड़ी मेहनत की है, वो सभी कर्मचारी, पूर्णा शहर के सभी उपासक उपासिकाएं, रेलवे कर्मचारी और गांव के हमारे सब बंधुजन, आज का जो कार्यक्रम है आप सब लोग जानते हैं कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो भारत रत्न है, संविधान निर्माता है, भारत स्वातंत्र के पहले कानून मंत्री है, उस बाबा साहब अम्बेडकर की जयंती 14 अप्रैल से लेके 30 अप्रैल तक पूरे देश में मनाई जाती है. पूर्णा शहर में भी लगातार 14 अप्रैल से 30 तारीख तक कार्यक्रम का आयोजन किया है. देखिए, इस साल का विशेषता है, आमच्या जयंती मंडळाचे जे अध्यक्ष आहेत गायकवाडजी, आणि सर्वांनाच माहीत असलं पाहिजे की 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म झाला, त्या दिवशीसुद्धा मंगळवार होता
आणि यावर्षी 135वी जयंती साजरी करताना 14 एप्रिल 1926ला सुद्धा मंगळवारच आलेला आहे. हे विशेष आहे आज या वर्षाच्या जयंती बाबासाहेबांची. तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांचं कौतुक झालेलं आहे. ते 5,000 रुपये 10,000 रुपये आपल्या पगारातील सर्वजण एकट्ठा करतात, जमा करतात आणि त्यामधून हे कार्यक्रम करतात. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. सर्व गाव जिल्हा गोळा करत नाहीत ते. आणि त्यांचा उद्देश आणि हेतूही जरा आपण नीट समजून घेतला पाहिजे की ते का करतात. त्यांना माहीत आहे की आज आपल्याला जी नोकरी मिळालेली आहे, आज आपण जी भाकर खातो आहे, बऱ्यापैकी स्वाभिमानानं नोकरी करत आहोत, या सर्वाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे आणि ती आपण या जयंतीच्या निमित्ताने जपली पाहिजे. काहीतरी करावं. आणि रेल्वेची परंपरा, मैं पासवान साहब जी से अवगत करता हूँ कि रेलवे के सभी ऑफिस लोकोशेड से लेके सभी ऑफिसेस यहाँ से नांदेड़ लिया गया है, लेकिन रेलवे के सभी ऑफिस जाएंगे, लेकिन डॉक्टर बाबा साहब के अम्बेडकर के कर्मचारी, ये जयंती यहाँ से हटेगी नहीं, ये हमेशा के लिए यहाँ रहेगी. ये हमारी विशेषता है. ये नहीं जाएगी नांदेड़, क्योंकि वो छीन सकते ऑफिस, लेकिन जयंती नहीं छीन सकते, कर्मचारी को नहीं छीन सकते. ये तो आखिरी तक हमारा एक भी कर्मचारी बचेगा तो ये जयंती होती रहेगी, ये हमारी उम्मीद है. म्हणून रेल्वे ऑफिस नाही, पण बाबासाहेबाचा विचार आणि जयंती नेऊ शकत नाही, ती मात्र राहणार आहे गौतमजी. तेव्हा आज जे कष्ट मेहनत कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे ते कौतुकाला पात्र आहेत. खरं म्हणजे बराच उशीर झालेला आहे. निकाळजे यांना ऐकायचं आहे, आपल्याला गायकाला ऐकायचं आहे. लोखंडे ना, लोखंडे जे गायक आलेले आहेत त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. त्याच्यात जास्तीचा वेळ आपला बराच स्वागत सत्कारामध्ये गेलेला आहे. समाजामध्ये स्वागत सत्कार का केला जातो? त्याने चांगलं प्रामाणिकपणे इमानदारीनं काम करावं पुढं भविष्यामध्ये समाजाचं धम्माचं. ते काम करण्याची त्यांना आणखी प्रेरणा हुरूप यावा म्हणून 4 लोकांमध्ये हा सन्मान केला जातो, सत्कार केला जातो. सत्कार म्हणजे व्यक्तीचा नसतो, त्याच्या कार्याचा गुणाचा सत्कार असतो. म्हणून या जयंतीच्या निमित्ताने मी जे तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला एकच संदेश देईल की आपण वाचतो की बाबासाहेबांनी अमेरिकेमध्ये पाव खाऊन, पावाचा तुकडा खाऊन अभ्यास केला आणि मोठे झाले. हे लाईट नव्हते पहिले, रस्त्याला जे दिव्याचे खांब होते त्या खांबाच्या खाली बसून अभ्यास केला आणि महान झाले, मोठे झाले. आजच्या तरुणाने आदर्श घ्यावा. बहुतांशी तरुण बाबासाहेब इंग्लंड अमेरिकेमध्ये जे लोक आहेत ते दारू पिल्याशिवाय जगू शकत नाहीत, दारू पितात. त्यांचा तिथला एक ट्रॅडिशन व्यवहार झालेला आहे. परंतु तशाही देशामध्ये बाबासाहेब दारूला शिवले नाही, दारूचा एक घोटही कधी घेतला नाही. हे आदर्श आहे या जगामध्ये, एक महापुरुष. म्हणून आजच्या तरुणांनी बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवावा. दारू किंवा नशा करून आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करू शकत नाही. मी तर म्हणेल दारू पिऊन जयंती साजरी करणारे बाबासाहेबाचे वारकरी नाहीत, ते मारेकरी आहेत असंच मी समजेल. तेव्हा तरुणांनी बाबासाहेबाला समजून घ्यावं, वाचन करावं, अभ्यास करावा. आणि खरी जर तुम्हाला प्रगती जीवनाची करून घ्यायची असेल तर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय गत्य नाही. कोणी आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. कारण माझा स्वतःचा 50 वर्षाचा अनुभव म्हणून सांगतो, पुस्तकातलं नाही बोलत, अनुभव म्हणून सांगतो की अभ्यासाने
ज्ञानाने, कर्तृत्वाने, नैतिकतेने, चारित्र्याने, शिलाने माणूस मोठा होत असतो. मला मोठं बना, मला मोठं करा, माझा जय जयकार करा असं म्हटल्यानं माणूस मोठा होत नसतो. हा नैसर्गिक सत्कार असला पाहिजे, नैसर्गिक त्याच्यामध्ये वागणं असलं पाहिजे, नैसर्गिक बोलणं असलं पाहिजे. कृत्रिम बोलणं, कृत्रिम वागणं आणि कृत्रिम समाजसेवा ही मात्र उघडी पडते समाजामध्ये आजची उद्या. म्हणून वास्तवता असली पाहिजे, नैसर्गिकता असली पाहिजे, खरेपण समाजसेवेमध्ये असलं पाहिजे. तेव्हा आजच्या कार्यकर्त्यांनी काय कार्य करतात माहीत नाही, कार्यकर्ते म्हणतात, पण काय कार्य करतात हे काही मला कळालं नाही. आणखी कोणतं कार्य आहे यांचं? कार्यकर्ते म्हणतात आम्ही समाजकार्य, पण काय समाजाचं कार्य करतात माहीत नाही, मला तर काही कळालं नाही आणखी डॉक्टर करवंदे साहेब. तेव्हा जे बाबासाहेबांना अपेक्षित आहे ते कार्य परिवर्तनाचं, सेवेचं, शिक्षणाचं, ज्ञानाचं, सत्तेचं हे कार्य करावं. ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती होईल. परत एकदा 135व्या जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांनी आज जे छान आयोजन केलं आणि आजच्या कार्यक्रमाला उद्योजक गौतम भोळे मिळालेले आहेत, त्यांचं सहकार्य आहे. त्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, आपणा सर्व उपस्थित आपण जी दाद देता, तुम्ही जेवण वगैरे करून येता ना, त्यामुळे उशीर होते. पद्धतशीर अगदी बसायच्या हिशोबानं किती वेळ बसायच्या तयारीनं येत आहे. महिला मोठ्या संख्येनं असतात आमच्या कुठल्याही कार्यक्रम. शासनानं सुद्धा महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. आम्ही प्राधान्य देतो महिलांना, असं काही नाही. परंतु ते विधायक आज कालच्या लोकसभेमध्ये ते विधायक फेटाळल्या गेलं, त्याचंही ज्ञान अभ्यासिकाला आहे. पण महिला सामाजिक आणि धार्मिक कार्यात पुढाकार घेतात. मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात, त्याबद्दल आपणाला, सर्व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आणि जे पाहुणे उपस्थित आहेत, पाहुण्याला मी धन्यवाद देतो आणि जयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. साधू साधू साधू. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांनी आपल्याला या ठिकाणी संबोधित केलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आपली ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा कधीही थांबणार नाही. अनेक पिढ्या येतील आणि जातील, परंतु बाबासाहेबांची जयंती ही होतच राहील, असा जणू काही एक विश्वास त्यांनी आपल्या या संबोधनामधून या ठिकाणी मांडलेला आहे. कारण या जगाचा इतिहास, या देशाचा इतिहास हा गुलामगिरीचा होता आणि म्हणून एका कवीनं बाबासाहेबांबद्दल अतिशय चांगलं सांगून ठेवलं. तो म्हणाला की इतिहास हमेशा ताकदवर नाही, जिद्दी लोक बदलते. तर अशी जिद्द बाबासाहेबांमध्ये होती आणि म्हणून या देशाचा इतिहास बदलण्याचं सामर्थ्य हे बाबासाहेबांच्या विचारात, त्यांच्या तत्त्वज्ञानात, त्यांच्या लेखणीत आहे. म्हणून त्यांना हे शतशः नमन येणाऱ्या पिढ्या करत राहतील, असा एक विचार या निमित्ताने मी आपल्या सर्वांसमोर ठेवतो. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा तो म्हणजे अध्यक्षीय समारोप. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गौतम सीताराम भोळे, नगरसेवक, रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आणि युवा उद्योजक यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं या ठिकाणी अध्यक्षीय समारोप करावा. त्यानंतर लागलीच आपण संगीतमय भीमरजनीकडे वळणार आहोत, ज्याची आपण सर्वजण उत्सुकतेनं आणि आतुरतेनं वाट पाहत आहात. आमचे माननीय गौतम सीताराम भोळे.